जय शिवराय मित्रांनो, पुण्यातील सर्वात प्रसिद्ध राजवाडा. खरं तर पुण्यामधील पाहण्यासारखी ठिकाणे कोणती हे कुणालाही विचारल्यानंतर जी 4-5 ठिकाणे सर्वात पुढे येतात त्यातीलच एक ठिकाण म्हणजे शनिवार वाडा. पहिल्या बाजीरावाच्या कालखंडात बांधण्यात आलेला शनिवार वाडा 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये जळून खाक झाला होता. पण एक महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शनिवार वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वार वरच्या बाजूला जो नगारखाना आहे त्यातील लाकडी बांधकाम आजही जसेच्या तसेच आहेत. पूर्वी जी शनिवार वाडा आग लागली होती त्यातील नगारखाना पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नगारखान्याचं बांधकाम आजही बहुतांश जशाच्या तसेच आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या शनिवार वाड्यातील इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शनिवार वाड्याचा इतिहास जाणून घ्या. सुमारे 350 वर्षापूर्वीचा हा वाडा आहे. मराठवाडा दौलतशाहीची शान असलेला आणि आखिरीबार शान असलेल्या आणि झेंडा फडकवणाऱ्या कर्तबगार सरदारांचा पराक्रमाचा वारसा लाभलेला हा शनिवार वाडा. शनिवार वाडा पेठमध्ये आहे. 10 जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून हा शनिवार वाडा बांधणीला सुरुवात झाली. 22 जानेवारी 1732 या वाड्याची पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली. ज्या दिवशी वास्तुशांती झाली त्याच दिवशी शनिवार असल्यामुळे कदाचित या शनिवार वाड्याचे नाव शनिवार वाडा असं पडले असेल. शनिवार वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे बांधकामाला 16,120 एवढा खर्च आला होता. हे आहे शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे दिल्ली दरवाजा. बांधकाम करत असताना सर्वात शेवटचे बांधकाम या दिल्ली दरवाजाचे करण्यात आले. दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्याने हे प्रवेशद्वार उत्तरेकडे बांधण्यात आले म्हणून याचे नाव दिल्ली दरवाजा नाव असे ठेवण्यात आले. पेशवे ज्यावेळी महत्त्वाच्या मोहिमेवर जात त्यावेळी हा दरवाजा उघडण्यात येईल. 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा या वाड्यातील सर्वात मोठा दरवाजा आहे. पूर्वी वाड्याची शोभा वाढवण्यासाठी दगडी कारंजे बांधण्यात आली होती जी आजही या वाड्यात आहेत. या वाड्यातील 5 प्रवेशद्वार आहेत. पाया दगडी बांधकाम असून त्यावर विटांची तटबंदी उभारण्यात आली होती. वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी वाड्याच्या जागोजागी पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या. संपूर्ण वाड्याला 950 फूट लांबीची तटबंदी, 9 भक्कम बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत. खिडकी दरवाजा शनिवार वाड्यातील ही वास्तू म्हणजे गणेश रंगमहल म्हणजे दिवाणखाना असेही देखील म्हणले जातात. 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंगमहल बांधण्यास सुरुवात केली. नारायण दरवाजा हा तोच दरवाजा जिथे 16 वर्षाच्या नारायण पेशव्यांची हत्या करण्यात आली होती. काका मला वाचवा, काका मला वाचवा हाच तो दरवाजा. येथूनच येत होता तो आवाज. याला जांभूळ दरवाजा देखील म्हणले जाते कारण त्याच्या समोर जांभळाचे झाड होते म्हणून त्याला जांभूळ दरवाजा म्हणून ओळखले जाते. वाड्याच्या त्यावेळी 2000 सैन्याच्या जवळपास सैन्य होती. त्यांना राहण्यासाठी तटबंदी आतमध्ये लहान अशा खोल्या बांधण्यात आल्या होत्या. पेशव्यांच्या राजधानी असल्याने शनिवार वाड्यावर रघुनाथराव, माधवराव, सदाशिवराव यांची निवासस्थाने होती. असे सांगण्यात येते की निवासस्थानीची जुनी इमारत पूर्वीच्या काळी 7 माळ्याची होती परंतु 1828 साली लागलेल्या भीषण आगीमध्ये सर्व जळून खाक झाले. आता उरले ते फक्त दगडी कारंजे, दगडी अवशेष. वाड्यातील वैभव भर पडते इथल्या कारंज्यामुळे. सवई माधवराव पेशवे यांच्या ठरावानुसार या